तेव्हा घाई गडबड असेल किंवा सणावाराला आपल्याला पटकन पुरणाचा घाट कसा घालता येईल, ते पण 2 मिनिटात पुरण कसं रेडी करायचंय, म्हणजेच आपण या ठिकाणी पुरणाचा प्रीमिक्स बनवणार आहोत. त्याचप्रमाणे ते 7-8 महिने आरामात टिकतं. पुरण पात्राचा वापर करायची गरज नाही, पुरण फिसकण्याचं टेन्शन नाही आणि टम्म फुगलेली पोळी आपण या ठिकाणी बघू शकतो. आपल्यातून मी संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत पुरणाचे प्रीमिक्स. सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगते, जेव्हा आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील आणि आपल्याला पुरणाचा स्वयंपाक करायचा असेल तर टेन्शन नाही, 2 मिनिटात पुरण रेडी होऊन जातं. या ठिकाणी पुरण यंत्राचा वापर करायची गरज नाहीये. त्याचबरोबर ज्या वर्किंग महिला असतात त्यांना पुरणाचा घाट एवढा घालणं शक्य होत नाही, अशा वेळेस पुरणाचं प्रीमिक्स खूप महत्त्वाचं काम करतं. रोजचा स्वयंपाक जसा बनवतो त्या पद्धतीने पुरणाचा स्वयंपाक होऊन जातो जर तुम्ही पुरणाचं प्रीमिक्स बनवलं तर. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर परदेशामध्ये आपले मुलं मुली असतील आणि त्यांना वेळेअभावी पुरण बनवणं शक्य नसेल तर त्यांना देखील आपण हे पुरण प्रीमिक्स पाठवू शकतो. पुरण प्रीमिक्स हे 7-8 महिने आरामात टिकतं, टेन्शनचं काम नाहीये. तर खूप सोपी रेसिपी आहे, खूप छान टिप्स सांगितलेल्या आहेत. अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून घ्या आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी 1 कप चना डाळ घेतलेली आहे. तुम्ही मेजरिंगसाठी जे काही प्रमाण वापरणार असाल, वाटी, पेला, एखादं भांड, ते घेतलं तरीही चालेल, प्रमाणाचं टेन्शन नाहीये. या ठिकाणी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 कप पाणी टाकायचं आहे. तुम्ही जे माप वापरलं आहे त्या मापाने 1.5 पट पाणी टाकायचं आहे. आपण प्रीमिक्स बनवत आहोत म्हणून तंतोतंत पाणी वापरलेलं आहे. आपण एरवी पुरण घालताना जर असं पाणी जास्त वापरतो आणि कट जर काढायचं असेल, आपण कटाची आमटी करायची असेल तर अजून जास्त पाणी टाकतो. या ठिकाणी 1 चमचा तेल टाकले. तेल टाकल्यामुळे डाळ एकदम सॉफ्ट शिजून येते म्हणून तेल टाकायचंय. कुकरच्या भांड्यात आपल्याला हे ठेवून द्यायचंय, वरती झाकण ठेवायचंय म्हणजे कुकरचं खालचं पाणी त्यामध्ये येणार नाही. कुकरचं झाकण बंद करून याला एक 5-6 शिट्ट्या व्यवस्थित द्यायच्या म्हणजे डाळ व्यवस्थित शिजल्या जाईल. कुकरची वाफ केल्यानंतर आपल्याला काय करायचं, झाकण उघडायचंय आणि डाळ जराशी गरम असतानाच आपल्याला ती मॅश करून घ्यायची. आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सांगते की ज्या कढईमध्ये मी हे सगळं परतून घेणार आहे तीच कढई डायरेक्ट वापरलेली आहे. अशी एक बाजारात चाळणी मिळते जी बारीक असते, त्यामध्ये ही गरम गरम डाळ आपल्याला टाकून अशी मॅश करून घ्यायची आहे. सर्वात मस्त गोष्ट या ठिकाणी सांगू का, या ठिकाणी मिक्सर वापरलेलं नाहीये, पुरण पात्र वापरलेलं नाहीये आणि मॅश करताना आपण साखरही वाटलेली नाहीये. त्यामुळे काय होतं, एक तर पसारा होत नाही, माशा घोंगावत नाही, खूप भांडी पडत नाही. एका चाळणीमध्ये आपलं पुरण व्यवस्थित वाटून होतं. खूप छान होता. अगदी 100 ते 150 रुपयामध्ये ही चाळणी येऊन जाते, त्यामुळे हे काम सोपं होतं. आता साखरेचं प्रमाण ठरवणार आहोत. 1 कप चना डाळ मी वापरली असेल तर 1 कप साखर आपल्याला वापरायची आहे. जर गूळ वापरणार असेल तर अर्धा कप गूळ आणि अर्धा कप साखर आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. फक्त गुळाचं प्रीमिक्स होऊ शकत नाही, त्यामध्ये तुम्हाला साखर वापरायलाच लागणार आहे, ते निम्म प्रमाण करून. कारण या ठिकाणी मी पूर्ण साखर वापरली कारण प्रीमिक्स बनवतोय आणि टिकवायचं आहे म्हणून पूर्ण मी साखर वापरून या ठिकाणी प्रीमिक्स केलेलं आहे. या ठिकाणी 1 चमचा तूप टाकलेला आहे म्हणजे व्यवस्थित ते खाली चिटकणार नाही आणि अळून येऊन जाईल पुरण लवकर. आता काय करायचंय, साखर टाकल्यानंतर ते हळूहळू विरघळत जाईल आणि ते घट्ट होत जाईल. तुम्ही जर तिथेच थांबून करणार असाल तर गॅसची फ्लेम हाय करून पटपट तुम्ही याला शिजवून घेऊ शकता. कलर येण्यासाठी बरेच जण हळदीचा वापर करतात, या ठिकाणी मी केसरचा वापर केलेला आहे. फायदा म्हणजे काय, एक तर त्याचा वासही चांगला येतो आणि कलर पण येतो. कोमट पाण्यात केसर टाकून त्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता पुरण कधी शिजत आलं हे कसं कळतं आपल्याला, तर स्पॅच्युलाच्या साहाय्याने बघा, उभं धरा. जर पुरण असं खाली पडत असेल तर अजून झालेलं नाहीये, त्याला अजून थोडंसं शिजवायचंय. दुसरी स्टेप, खाली ते खरवट लागत जाईल म्हणजे ते व्हाईट व्हाईट होत जाईल, त्याने पुरण आपला अळून येत आहे हे कळेल. आणि तिसरी स्टेप सर्वात महत्त्वाची की एका प्लेटमध्ये थोडंसं पुरण लावून घ्या, हाताच्या साहाय्याने त्याचा गोळा बनवून घ्या. जर असा गोळा रेडी झाला तर आपलं पुरण रेडी आहे असं समजायचं. आणि हे पुरण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवून देऊयात. आपण आता प्रीमिक्स बनवणार आहोत त्यामुळे याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवूयात.
एकदा चमच्याच्या सहाय्याने काढून बघूयात कितपत गरम आहे. मी हात लावून पाहिला तर आपण हातात घेऊन असे त्याचे वडे पाडू शकू इतपत आपल्याला गरम असायला हवं. थंड झालं तर त्याचे व्यवस्थित वडे पडणार नाही, म्हणून कोमट असतानाच मी अशा चपट्या चपट्या वड्या करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये काढल्यात. अशा 2-4 प्लेट तयार करून ठेवलेल्या आहेत आणि याला आपल्याला फॅन खाली सुकवायचे किंवा तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हात सुकवलं तरी चालेल. पण यावर एक जाळी ठेवायची आहे जेणेकरून माशा वगैरे यावर बसणार नाही आणि एका दिवसात हे वाळून जातं. नाही झालं तर अजून 1 दिवस ठेवा, घाबरू नका, हे व्यवस्थित सुकलं जातं. आणि मध्ये मध्ये मी आलटून पालटून घेतलंय म्हणजे ते असा बारीक त्याचा चुरा झालेला आहे आणि या चुऱ्याला आता मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे जेणेकरून अशी छान प्रीमिक्सचं पावडर तयार होतं. आपलं हे प्रीमिक्स रेडी आहे आणि आपण एका बर्नीमध्ये याला काढून घेऊयात. जर वरती ठेवलं तर आरामात 1 महिना याला काही होणार नाही. जर अजून जास्त टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवून द्या, 7-8 महिने याला बघायचं काम नाहीये. 1 कप चणा डाळपासून अर्धा किलो प्रीमिक्स तयार झालेला आहे. मस्तपैकी छान रेडी झालेले आहे. आणि एक महत्वाची गोष्ट की ह्यामध्ये आपण विलायची आणि जायफळ टाकलेलं नाही, ते नंतर टाकायचंय. कसं टाकायचं हे मी पुढे सांगेन. आता या ठिकाणी मी कंप्लीट 1 महिन्यानंतर बनवत आहे, तर मी सोबत कटाची आमटी बनवत आहे. जिरे आणि धने जराशे परतून घेतले, ते परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घेतलेली आहे शेवटी आणि अगदी 30 सेकंद याला परतून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. त्यानंतर खडे मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. 2-3 लवंग आहेत, थोडेसे दालचिनी आहे, मोठी विलायची आहे, लवंग आहेत 2-4 आणि काळे मिरे 2-4 आहेत. हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचं. लगेच वास येतो, भाजल्याचा कळून जातं. या ठिकाणी आपण खोबरं वापरलेलं आहे. सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे 1 वाटी. त्याला हलकंसं ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. याला देखील प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता कांदा उभा कापून घेतलेला आहे. 1 मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. त्याला छानसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं, कारण कटाची आमटी जरा स्मोकी टेस्टची असते म्हणून आपण भाजून घेत आहोत. तमालपत्र, लसूण, मिरची आणि अद्रक हे देखील आपल्या चवीनुसार. आणि महत्वाचं म्हणजे की चिंच या ठिकाणी वापरलेली आहे, अगदी छोटंशे 2 की ज्याने ऍसिडिटी नाही होत, हे खूप महत्वाचं आहे. हे सगळं आपण मिक्सरमधनं परतून झालं की थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचंय. आता या ठिकाणी कटाची आमटी बनवतोय तर कटासाठी मी थोडीशी डाळ शिजवून घेतलेली आहे परत एकदा, कारण मी कंप्लीट 1 महिन्यानंतर बनवत आहे. आणि तेल तापून घेतलेलं आहे कढईमध्ये. कढीपत्ता टाकलाय, हळद टाकली, 2 चमचे तिखट टाकले, हिंग टाकले. हे परतून झाल्यानंतर लगेचच आपल्याला वाटलेला मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित या तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. थोडंसं त्याला तेल सुटल्यानंतर मग आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. मसाला चांगला परतून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटेल आणि मग यामध्ये आपण कट घालणार आहोत. कट म्हणजे चना डाळ थोडीशी शिजवून घेतली होती स्पेशल यासाठी आणि ती यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. ती थोडीशी शिजल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत, व्यवस्थित मिक्स करणार आहोत. कटाची आमटी ही पातळ असते त्यामुळे यामध्ये 2 ग्लास आपण पाणी टाकणार आहोत. तुम्हाला टेक्स्चर कळून येईल की एवढं ही पातळ असते. कटाची आमटी ही मराठवाड्या पद्धतीनं एकदम भन्नाट चव आहे त्याची, एकदम स्मोकी टेस्ट येते. पुरणपोळी आणि कटाची आमटी मस्त कॉम्बिनेशन आहे. याला एक छान उकळी आल्यानंतर यामध्ये कोथिंबीर पेरणार आहोत. गॅस बंद करायचा आहे, मस्त तवंग येऊन जातो. तर आपली कटाची आमटी रेडी आहे. आता आपण कणिक मळून घेऊयात. या ठिकाणी कणिक मी 2 कप घेतलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचं की तुम्ही एकदम पाणी टाकू नका. कधीही पोळी सॉफ्ट होण्यासाठी तुम्हाला थोडं थोडं पाणी ॲड करूनच आपल्याला छान हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडं ॲड करून तुम्ही हे मळून घ्या. तेल आपल्याला या ठिकाणी पुरणाची पोळी म्हणल्यावर आपण तेल आधी टाकतो म्हणून 1 चमचा तेल हातावर घेतलेलं आहे आणि ते तेल व्यवस्थित या कणकेमध्ये मिळून जाईल इतकं छान आपल्याला कणिक मळून घ्यायचं. कणिक मळायला कंटाळा करायचा नाही. या ठिकाणी बघू शकता एकदम सॉफ्ट अशी कणिक मळून झालेली आहे. कणिक मळून झाल्यानंतर वरतून सुद्धा आपल्याला तेल याला लावून ठेवायचं आहे. तर 1 चमचा तेल घेतलेला आहे, खालून वरून सगळीकडे याला तेल पसरून घेतलंय
आणि याला किमान एक 15-20 मिनिटं तरी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आता आपण हे प्रीमिक्स घेतलंय, त्याचं पुरण कसं परत बनवायचं हे बघणार आहोत. तर अख्खा अर्धा किलोचं पुरण मी या ठिकाणी पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि हे अर्धा कप मी गरम पाणी केलेलं आहे. एकदम गरम पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी पूर्ण एवढं पाणी मी टाकून दिलंय. मला अंदाज आला आहे म्हणून तुम्ही थोडं पाणी टाकून मिक्स केलं तरी चालेल. अर्धा वाटीच्या वर लागत नाही अर्धा किलोला, हे समजून घ्या. एकदाच पाणी ओतू नका. पाणी ओतल्यानंतर याला व्यवस्थित गोळा करून घ्या. आणि हो, आधीच मी वेलची पूड आणि जायफळ ऍड करायची विसरले होते, पण आता करत आहे. ते एक मिक्स करून घेऊयात. परत एकदा गोळा मळून घेऊयात आणि हा परफेक्ट गोळा जसा पाहिजे तसा, ह्याच्यापेक्षा थोडंसं पातळ हवं असेल तर पाणी ऍड करू शकता. जसं तुम्हाला ऍडजस्ट करायचं पुरण त्या पद्धतीने होऊन जातो. अर्ध्या तासानंतर आपलं हे कणिक छान भिजून झाली आहे. एकदम सॉफ्ट लवचिक अशी तार सुटणारी कणिक आपली मळून घेतली आहे. परत एकदा 5 मिनिटं याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि आता आपण पुरणाची पोळी करूयात. तर आमच्याकडे पद्धत काय, पुरणाचं प्रमाण जास्त असतं आणि कणकेचा गोळा पेढा तो लहान असतो. जवळपास दुप्पट पुरण असतं आणि त्याच्या छोटा असा गोळा असतो. तर आपण बघूयात त्याचं कसं करायचंय. तर या ठिकाणी जे गोळा घेतलेला आहे, जो पेढा घेतलेला आहे, त्याला थोडंसं पीठ लावायचंय, थोडं लाटून घ्यायचंय. आपण जो गोळा बनवलेला आहे पुरणाचा, तेवढा तो व्यवस्थित कव्हर होईल इतपत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि जाड म्हणाल तर थोडंसं जाड असायला हवं, कारण अगदीच पातळ झालं तर पुरण फाटू शकतं, म्हणजे पुरण वर दिसेल. आणि एकदा लाटून झाल्यानंतर त्यावर तेल लावायचे. तेल का लावायचे, तर पुरण अगदी शेवटपर्यंत पसरून जावं यासाठी. तर आता बघा, हा गोळा यामध्ये ठेवलेला आहे पुरणाचा. या पद्धतीने आपण गोल करून याला पॅक करणार आहोत. एक्स्ट्राचा भाग काढून टाकायचा आहे. गोल गोल हाताने फिरून घ्यायचा आहे आणि थोडासा मध्यभागी आपण प्रेस करून घेऊया, जेणेकरून पुरण शेवटपर्यंत पसरून जाईल. थोडंसं पीठ लावायचंय. अजून एक महत्त्वाची गोष्ट, पुरणाची पोळी करताना किंवा इतर कोणतीही पोळी करताना खूप पीठ लावू नका. ती पोळी व्यवस्थित राहत नाही, कडक होते, सॉफ्ट राहत नाही शेवटपर्यंत. त्यामुळे थोड्या पिठात आपल्याला व्यवस्थित पुरण लाटून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की पुरण अगदी शेवटपर्यंत पसरून गेलेलं आहे. तर सुरुवातीला मी नैवेद्याची पोळी या ठिकाणी भाजून घेत आहे. म्हणजे पहिली पोळी आपण नैवेद्याची म्हणतो, कारण ती तवा कितीही गरम असू दे, ती व्यवस्थित होत नसते, भाजत नसते. पहिली पोळीचा प्रॉब्लेम येतो, म्हणून पहिली पोळी व्यवस्थित भाजून साईडला केली आहे. आणि आता मेन आपली या ठिकाणी पोळी टाकलेली आहे. तर व्हिडिओमध्ये बघा, तूप लावायचं आहे दोन्ही साईडनं. तेलही वापरू शकतो, पण तूपच आपण पुरणाच्या पोळीला वापरतोय म्हणून तूप टाकलेलं आहे. व्यवस्थित मळून झालेली असेल तर प्रत्येक पोळी फुगते. पुरण दुप्पट टाकलं तरी काही हरकत नाही, व्यवस्थित होऊन जाते. अशा पद्धतीनं आपली पुरणाची पोळी प्रीमिक्स पासून बनवलेली रेडी आहे. कटाची आमटी देखील सुद्धा बघा, कलर मस्त आलेला आहे. तर आपला बेत मेनू रेडी आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सगळं. धन्यवाद.